नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले रेमल चक्रीवादळ बांगलादेशला धडकून याची तीव्रता कमी झाली आहे। तसेच येत्या 24 तासामध्ये हे विलुप्त देखील होत आहे। तर पुढील 5 दिवस म्हणजेच 28 मे पासून तर 1 जुलैच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। छोटीशी अपडेट आहे। पुढील 5 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता तर या ठिकाणी सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा विजांचा गडगडाट, जोरदार वादळी पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे। रामघाट, चांदगड, आंबोलीकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय। तसेच महापन, वायगणी, पैप, कासल, दिग्रला, पदगाव, कडगाव, कणकवली, कुणकेश्वरच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। राजापूरकडे देखील जोर वाढत आहे। राजापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये बघितलं असता राजापूर, वाडापेठ, पुरंगड, लांजा, रायपतन, गगनबावडा, खारेपतन, विजयदुर्ग हा जो सर्व काही परिसर आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर आहे, या ठिकाणी विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतोय। रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील। बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे। माखजनकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, कोयना आणि पाटणकडे देखील जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच गुहागर, चिपळूण, खेड, दापोली हा जो सर्व काही परिसर आहे, प्रतापगड, गोरेगाव, देवेघर या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। तर या ठिकाणी बघितलं असता रायगड जिल्ह्यामध्ये मोर, जंजिरा, ताला, इंदापूर, जेतेलवासा सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। तर शिरगाव, सुधागड तसेच रोहा, नागोठाणा, काशीद हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय। अलिबाग, सोंडी, पेजरी या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, पेन, शिरोली, खोपोली या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये आहे, म्हणजेच 28 मे पासून तर 1 जूनच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते। कुसर, कर्जत, पेठ, नेरळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कुळवाडा सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे। खिरचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, निंजेगाव हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। वसई विरारकडे जोर कमी आहे आणि एकंदरीत बघितलं असता पालघर जिल्ह्यामध्ये देखील जोर थोडा कमीच आहे। सफाले, गोदमल, वाडा, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोड, कुदन या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। या ठिकाणी जोर थोडा कमी आहे, मात्र बाकी भागाकडे जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट वाढत आहे आणि जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय। तर नाशिकमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, सापुतारा, वणी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। तसेच सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे, वणी, ओझर, कळवण सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। सापुतारा, वणी, नाशिक, निफाड, मनमाड, मालेगाव, येवला या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी बघितलं असता नाशिक, देवळाली, नागपूर, माळसाखरे, निमगाव, सिन्नर हा जो सर्व काही परिसर आहे, वावी, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते। अहिल्यादेवीनगरकडे बघितलं असता या ठिकाणी देखील जोर वाढत आहे। कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा, केलवड, जवळ हा जो काही पूर्व या ठिकाणी उत्तर परिसर आहे, या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। अहिल्यादेवीनगरचा उत्तर भाग तसेच श्रीरामपूर, संगमनेर, घारगाव, राहुरी, घोडेगाव, भुगूर, पाथडी सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतोय। अहिल्यादेवीनगर, राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पुढील 5 दिवस पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे। जुन्नर, मंचर, चाकण जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे। पुणे, सासवड या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। लोणंद, फलटण, बारामती हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे।
आणि मित्रांनो, सातारा जिल्ह्याकडे या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे. मेदा, वसतकोट, सौराट, अरश, शिंगावडे, कोरेगाव, रहमतपूर हा जो सर्व परिसर आहे, मोल, आद्राकी, देवरा, नांदल, फलटण, बारामती, लाटे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुढील 5 दिवस म्हणजेच 28 मे पासून तर 1 जूनच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, सोलापूरमध्ये इंदापूर, अकलूज, पिलीव, सांगोली, पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर तसेच अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघितलं असता या ठिकाणी जत, संख जोरदार पाऊस राहील. या ठिकाणी देखील सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे. सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथणी तसेच जत, संख, कुची, नागज, तासगाव, विटा, मायनी सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तर कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर, रजपुतवाडी तसेच ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकरूड, मालकापूर, परोळा, संगूळ, इस्पोर्ली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. गगनबावडा, राधानगरीकडे देखील जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे. वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर सेंद्रामडी, पिपरी, काचोड, पाचोड जोरदार पाऊस या ठिकाणी तसेच काचोड, पाचोडकडे जोर जास्त आहे. धर्मक्षेत्राकडे देखील वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पुढील 5 दिवसात बघायला मिळू शकतोय. धाकेपाल, पैठण, देगावणे, भक्तापूर, बिटकी, निंबेजळगाव या सर्व काही परिसरामध्ये. गंगापूर, वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. बाकी भागाकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी देखील दौलताबाद, एलरगुफा हा जो काही परिसर आहे, देवगाव, हतनूर, कन्नड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस. अंबाला, साईगाव, चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. फुलंब्री, विरामगाव, पिशोर, सिल्लोड आणि अजंता सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील जोर वाढत आहे. जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, वडीगुद्री हा जो सर्व काही परिसर आहे, रामसगाव, शेवता सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याकडे बघितलं असं बीड, गेवराई, माजलगाव जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. वडवणी, तळेगाव, शिरसाळ तसंच हा जो काही परिसर आहे, सोनपेठ, गंगाखेड, परळी आसपासचा परिसर, धारूर, केज, इळमचोसाळा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं असतं धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारखेडबूम सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस. येळशीपेठ, खोंड, मुरुड हा जो सर्व काही परिसर आहे, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये. लातूरकडे बघितलं असता लातूर, औसा, निलंगा, शोणतपाल, उदगीर सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. लातूरमध्ये परभणीमध्ये झरी, बोरी, जिंतूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच या ठिकाणी बघितलं सेलू, पाथरी, सोनपेठ सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघितलं असता परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय. झरी, बोरी, जिंतूर, सेलू हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी आणि नांदेड, वाघाळाकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. तर पूर्णा, बासमत हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय आणि जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी अर्धापूर, मुखेड, पेटुंबरी, लोहाबुजुक, कवठाणसी सर्वत्र पावसाचा जोर पुढील 5 दिवसात वाढत आहे. हिमायतनगर, उमरखेड, आदगाव, तामसा, किनवटी, चौदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आता बघूया आपण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे विदर्भामध्ये. तर सुरुवातीला बघूया नागपूर जिल्ह्यामध्ये. नागपूरमध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. अधूनमधून काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे नागपूरमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. गोंदियाकडे बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमीच आहे. पुढील 5 दिवसामध्ये अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तर गडचिरोलीकडे मात्र जोर वाढत आहे. पावसाचा जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, कापसी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वारे विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय.
तर या ठिकाणी बघितलं असता अहेरी, भांबरगड, रेपणपल्ली सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुढील 5 दिवसांमध्ये। तर मित्रांनो, चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूरच्या उत्तर भागाकडे जोर कमी आहे, बाकी भागाकडे बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता, वादळी वारे विजांच्या कडकडाट असा पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये। तर घाटंजी, मोहाडा, करंजी तसंच परवा, गोमोत्री, पतनबुरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळी वारे विजांचा गडगडाट आणि पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय। तसेच या ठिकाणी बघितलं असं आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील। तर मित्रांनो, या ठिकाणी वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन नाही, पावसाची शक्यता कमी आहे, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। आणि अमरावती जिल्ह्याच्या दक्षिणेला काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात, उत्तरेला जोर कमीच आहे अमरावतीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर अकोलामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात, जोर थोडा कमी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये। रिठाड, वाशिम तसेच महसूल, मालेगाव, वाशिम, रिठाड, रिसोद सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला 5 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, आता बुलढाणाकडे बघितलं असता बुलढाणामध्ये वाशिमपेक्षाही पाऊस जोर जबरदस्त आहे। मेहकर, डोणगाव, घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली, करवड सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं असता